सिन्दूरारुणविग्रहान् त्रिनयनान् माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरान् स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहाम् पाणिभ्यां मलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणान् ध्यायेत् पराम् अम्बिकाम् अरुणां करुणातरङ्गिताक्षीं धृतपाशाङ्कुशपुष्पबाणचापाम् अणिमादिभिरामृतां मयूखैः अहमित्येव विभावये भवानीं ध्यायेत् पद्मासनस्थां विकसितवदनां पद्मपत्रायताक्षीं हेमाभां पीतवस्त्रां करकलितलसद्धेमपद्माम्बराङ्गीं सर्वालङ्कारयुक्तां सततमभयदां भक्तनम्रां भवानीं श्रीविद्यां शान्तमूर्तिं सकलसुरनुतां सर्वसम्पत्प्रदात्रीं सकुङ्कुमविलेपना मलिकचुम्बी कस्तूरिकां समन्दहसितेक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम् अशेषजनमोहिनीं मरुणमाल्यभूषाम्बराय जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मरेदम्बिकाम् ओम नमश्चंडिकायै. भगवतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या वर्गाला सुरुवात करतो. बघा आजचा श्लोक काय आहेत बघा. पहिला श्लोक आहे तमोघ्नाय हिमघ्नाय. एकच मिनिट हा. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाया मितात्मने. शत्रुघ्नाया मितात्मने. शत्रुघ्नाया मितात्मने. कृतज्ञ शब्द काय बघा. पहिला शब्द आहे कृतघ्न. शब्द काय आहे कृतघ्न. हा कृतघ्न. या घ वरती या घ चा आघात येतो. कृतघ्नघ्नाय देवाय. कृतघ्नघ्नाय देवाय. कृतघ्नघ्नाय. कृतघ्नघ्नाय देवाय. कृतघ्नघ्नाय देवाय. इथे घ चा उच्चार करायचा. ग चा उच्चार केला तर मग ते चुकीचा उच्चार होईल त्याचा. कृतघ्नघ्नाय देवाय. कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषाम पतये नमः. ज्योतिषाम इथे ज अर्धा आहे य पूर्ण आहे. ज्यो ज्योतिषाम पतये नमः. ज्योतिषाम पतये नमः. तमोघ्नाय हिमघ्नाय. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने. कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. ज्योतिषां पतये नमः. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने. कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. ज्योतिषां पतये नमः. माझ्या पाठीमागे म्हणा तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने. कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. मी तुम्हाला एक छोटीशी अगदी छोटीशी उपासना सांगतो या श्लोकाची. बरं अगदी छोटीशी उपासना आहे आणि ही उपासना अत्यंत प्रभावी उपासना आहे. ही उपासना कोणी करावी. ही ज्यांचं लग्न जमत नाहीये अशांनी करावी. ही उपासना आणखीन कोणी करावी तर ही उपासना ज्यांच्याकडे सतत एखाद्या गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स कमी पडतो आहे अशा वेळेला त्या जातकांनी ही उपासना करावी. अजून ही उपासना कोणी करावी तर या उपासनेमध्ये ज्यांना प्रबल इच्छाशक्ती एखादी एखादी गोष्ट पूर्ण व्हावी अशी ज्यांची इच्छाशक्ती आहे अशांनी ही उपासना करावी. उपासना काय आहे. अगदी छोटीशी उपासना आहे. आपला ग्लास असतो की नाही पाण्याचा तर तो ग्लास त्याच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि पाणी भरून
आपल्या सूर्यनारायणांच्या प्रकाशामध्ये, म्हणजे सकाळच्या साधारणतः 8-9 वाजताच्या प्रकाशामध्ये त्यांना घेऊन जायचं आणि त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब बघून या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय अमितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. एवढं 108 वेळेला या मंत्राचं उच्चारण त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब बघून उपासना करावी. याने काय होईल की आपल्याला जे काम अडलेलं आहे हे त्या कामामध्ये आपल्याला काय मार्ग मिळायला सुरुवात होईल. ही किती दिवस करावी उपासना, तर 21 दिवस करावी. किती दिवस करावी? 21 दिवस करावी. 21 दिवस करावी. अगदी सोपी उपासना आहे, अगदी सोपी उपासना आहे. 21 दिवस उपासना करावी. 21 दिवस उपासना करावी. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय अमितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. पूर्ण उच्चार घेऊयात. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय अमितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. ज्यांना पितृदोष असतो ना, अशा पितृदोष ज्यांना आहे अशांसाठी म्हणून याच मंत्राची अजून एक उपासना सांगून ठेवतो. बरं, पितृदोष म्हणजे काय असतो बघा. आता बेसिक प्रश्न पडतात, त्या बेसिक प्रश्नांची उत्तरं देऊन ठेवतो. पितृदोष हा एकाकडून दुसऱ्याला जातो का, तर त्याचं उत्तर येतं नाही. त्याचं उत्तर येतं नाही. सामान्यतः पितृदोष बहुतांश कुंडलींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सामान्यतः. बरं, तो फार मोठ्या प्रमाणात असतोच अशातला काही भाग नाही. तो फार मोठ्या प्रमाणात असतोच अशातला काही भाग नाही. बरं, मी थोडंसं पुढचं विधान थोडंसं धाडसाचं करतोय. कदाचित काही जणांना पटेल, काही जणांना पटणार नाही. पितृदोष हा जो काही आहे, हा पितृदोषाला आपल्याकडे घाबरवलं जातं. पितृदोष हा घाबरण्याचं कारण नाही. पितृदोष हे घाबरण्याचं कारण नाही. पितृदोषाने काय प्राप्त होऊ शकतं हे तुम्हाला मी सांगतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे अशांना काय प्राप्त होऊ शकतं हे सांगतो. काय प्राप्त होऊ शकतं अशांना? की अशांना भगवंताची कृपा ही लवकर संपादन होऊ शकते. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो ना, त्यांना भगवंताची कृपा ही लवकर संपादन होते. दुसरं काय संपादन होतं की त्यांना उपासनेचं पाठबळ मिळतं. कारण पितृदोष ज्यांच्या पत्रिकेमध्ये नसेल अशी पत्रिका कशी समजावी की अशी पत्रिका जी काही आहे ही थोडीशी म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याला, भोगाकडे थोडीशी कललेली अशी समजावी. भोगाकडे थोडीशी कललेली समजावी. कारण त्यांना सगळं भोगवस्तू मिळत जातात हो आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये. ज्याला व्यावहारिक जीवन सुखी असं म्हटलं जातं अशा सर्व वस्तू मिळतात. जे गाडी असते, एक नसतात 10-12 गाड्या असतात. बंगले असतात, एक नसतात 10-12 असतात. असं सगळं काही मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळं असतं. जमीन असते, जुमला असते, दागदागिने असतात, सगळं काही असतं. आणि प्रत्येकाला बघून, याच्याकडे बघून हेवा वाटतो की अरे असं याच्यातलं थोडंसं जरी एखादा टक्का आम्हाला मिळाला असतं तर फार बरं झालं असतं, असा हेवा वाटायला लागतो. आणि हा हेवा कोणाला वाटतो? की ज्याच्या कुंडलीमध्ये हा दोष बसलेला असतो त्याला वाटतो. आता हे घाबरण्याचं कारण नाही आहे. बरं, यांच्यासाठी म्हणून उपासना बघा. यांची उपासना का आहे? यांना का भगवंताची कृपा लवकर संपादन होते? यांच्यावरती का कृपा भगवंत लवकर करतात? कारण त्या पितृला तसं वाटतं की मला याच्याकडनं मला काहीतरी संपादित झालं पाहिजे. याच्यासाठी म्हणून पितृ आपल्याकडनं काहीतरी गोष्ट करून घेतो. आपल्याला पितृदोष असो नसो ही उपासना करायला काहीच हरकत नाहीये. ही उपासना करायला काहीच हरकत नाहीये. या मंत्राने आता हे 21 दिवस सांगितलं ना, हाच 21 आकडा लक्षात ठेवा. 21 वेळा या मंत्राने पाणी अभिमंत्रित करून घ्यायचं. पाणी कसं अभिमंत्रित करायचं? एकतर हा ग्लासवरती हात ठेवा आणि आपल्या मुखाने मंत्र म्हणा, किंवा मुखाच्या जवळ आणून त्याचे स्पंदन त्याच्यामध्ये उडतील. स्पंदन त्याच्यामध्ये जातील, थुंकी त्याच्यामध्ये उडणार नाही. हे दोन्ही वाक्य माझी एकत्र झाली बरं का थोडंसं.
थुंकी त्याच्यामध्ये उडणार नाही आणि स्पंदनं त्याच्यामध्ये जातील, अशा पद्धतीने तिथे आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. पण ओंजळीमध्ये पाणी घेऊन 21 वेळा म्हणणं हे अशक्य आहे, कारण ते पाणी सगळं ओघळून जाणार. त्यापेक्षा सोपा उपाय कोणता आहे पाणी अभिमंत्रित करण्याचा, की आपली मध्यमा आणि अनामिका ही 2 बोटं जी काही आहेत, ही 2 बोटं पाण्याला स्पर्श करून ठेवावी. अंगठ्याचा पण स्पर्श करावा, या 3 बोटांचा, ज्याला आपण हरिण मुद्रा म्हणतो ना, अशा पद्धतीने त्याचा स्पर्श करावा आणि त्याचा स्पर्श करून ते पाणी अभिमंत्रित करावं. किती वेळा मंत्र म्हणावा? 21 वेळा. 21 वेळा मंत्राने अभिमंत्रित करावं आणि अभिमंत्रित करून ओम सूर्याय नमः असे 3 वेळा त्या पाण्याचे अर्घ, त्या पाण्याचं तीन याच्यामध्ये डिव्हायडेशन करावं आणि त्या पाण्याचे 3 वेळा अर्घ्य द्यावेत. कोणाला? सूर्यनारायणांना. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ते ओंजळीमध्ये घेऊन द्यावेत. अशा पद्धतीने ही उपासना करावी. अतिशय सोपी उपासना आहे. या उपासनेने पितृदोष हा जो काही आहे, या पितृदोषामध्ये आपल्याला सुलभता प्राप्त होते. पितृदोष कधी जात नाही, लक्षात ठेवा. पितृदोषाचे तुम्ही कितीही उपाय केले, कितीही उपासना केली, तरी पितृदोष आपला कुंडलीमधून हा जात नाही. जे मोठे मोठे पितृदोष असतात त्याच्यासाठी मात्र मग पितृदोषाचे उपाय जे काही सांगितलेले आहेत आपल्याकडे शास्त्रामध्ये ते करावेच लागतात. पण कारण बाकीचं जीवन पण जगायचं असतं ना, म्हणून बाकी काही नाही. बरं, त्याच्यासाठी म्हणून ते करावेच लागतात. पण जे छोटे असतात, अतिशय निम्न असतात, किंवा आपलं बाकीचं सगळं सुखासुखी चाललेलं आहे, पण थोडी थोडी कुरबूर आपली अशी आजूबाजूला चालत असते, ते होऊ नये, त्याच्यामध्ये पण शांतता असावी, याच्यासाठी म्हणून हा करावा. पितृदोष बाकी कशाने ओळखता येतो? की आपल्या घरामध्ये धान्य येत आहे, वेळेच्या वेळेला येत आहे, महिन्याच्या महिन्याला सगळं काही, सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत, पण त्याच्यामध्ये थोडीशी उणीव कुठेतरी आपल्याला जाणवायला लागते बघा. अशा वेळेला ती गोष्ट करावी की पैसा येतो, पैसा व्यवस्थित आहे, महिन्याच्या महिन्याला सगळं जे काही आहे ते सगळं काही व्यवस्थित मिळत आहे, पण तो पुरत नाही, अशी अवस्था ज्या वेळेला होते त्यावेळेला या पितृदोषाची उपासना आपण अशा पद्धतीने इथे करावी. किंवा सामान्यतः पितृदोषाची उपासना म्हणून ही उपासनाही तुम्ही करू शकता. एक मंत्रात्मक उपासना आहे. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय अमितात्मने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. ज्योतिषां पतये नमः मंत्र क्रमांक 20. बरं, याचा अर्थ काय बघूयात. तमोघ्नाय याचा अर्थ काय होतो की अज्ञान अंधकाराचे नाशक असलेले. तमोघ्नाय या शब्दाचा अर्थ होतो अज्ञान आणि अंधकाराचे नाशक असलेले. हिमघ्नाय या शब्दाचा अर्थ काय होतो? हिमघ्नाय या शब्दाचा अर्थ काय होतो की जडता. हिमग्न म्हणजे काय की जड, आणि शीत यांचं निवारण करणारे. आपल्याकडे तो मोठे मोठे हे बघतो ना आपण, हे बर्फाचे डोंगर बघतो की नाही, तर ते कसे असतात तर जडशीळ असतात, पण कसे असतात तर शीतही असतात. अशा अवस्थेमध्ये जिथे शीतलता अत्यंत अधिक प्रमाणामध्ये आहे, तिथे अत्यंत अधिक प्रमाणामध्ये शीतलता अनावश्यक आपल्याला ज्या वेळेला जाणवते त्यावेळेला तिथे काय समजावं? नकारात्मकता समजावी. तिथे त्यावेळेला नकारात्मकता समजावी. बरं, आणि जिथे जडता जाणवते, म्हणजे गेल्यानंतर आळशीपणा वाटतो बघा, असं मंदपणा वाटतो, तिथे गेल्यानंतर असं उत्साह निघून जातो, असं वाटतं की जाऊ दे, जाऊन झोपून टाकावं. किंवा काही जागा अशा असतात बघा, काही जागांवरती गेल्यानंतर आतून असे फिलिंग येतात की अरे आपण आकर्षित जातो अशा जागांकडे, की असे वाटतं की अरे बास इथे जावं. किंवा काही जणांना वेगवेगळ्या भावना जिथे होतात, काही जणांना तिथे झोपावंसं वाटतं, काही जणांना अशा ठिकाणी बसावंसं वाटतं. काही झाडं रस्त्याने जाताना आपल्याला आकर्षक वाटतात बघा, त्या झाडांकडे जाऊनच यावं असं वाटतं, पण तिथे आजूबाजूला जर त्या झाडांच्या आजूबाजूची जर परिस्थिती बघितली तर त्या परिस्थितीमध्ये असं दिसतं की आजूबाजूला भरपूर मोठे दगड पडलेले असतात किंवा खडक असतात, बाकीचं माळरान असतं, माळरानावर एखादंच झाड असतं आणि ते फार आकर्षक वाटतं. अशा ठिकाणी जडता असते. बरं, आणि जिथे जडतेमध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये काय होतं? आलस्य प्रकाशित होतं.
म्हणून ज्यावेळेला जे सूर्य उपासक असतात किंवा शक्ती उपासक असतात किंवा एखाद्या देवतेची जे उपासना करीत असतात, त्यांना अशा झाडांकडे बघून आकर्षण आकर्षण वाटतं, पण ते तिथे जाऊन यावं असं वाटत नाही बघा. तिथे जाऊन यावं असं वाटत नाही बघा. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने. भगवंत कसे आहेत? शत्रुघ्नायामितात्मने, शत्रूंचा नाश करणारे असे भगवंत आहेत. कृतघ्नघ्नाय देवाय, त्यांचे स्वरूप कसं आहे? अप्रमेय आहेत भगवंत. भगवंत कसे आहेत? अप्रमेय आहेत. भगवंत कसे आहेत? कृतघ्नघ्नाय देवाय, जे एक कृतघ्न जे असतात, मी कृतघ्न पण आपल्याला माहिती नाही, उपकाराची ज्यांना जाणीव नसते असे जे असतात, अशांचा ते घात करतात, अशांचा ते ऱ्हास करतात. कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. ज्योतिषां पतये नमः. ते ज्योतिष या तत्वाचे स्वामी आहेत, ते देवस्वरूप आहेत. ज्योतिष म्हणजे काय हो? तर ज्योतिषाचे अर्थ अनेक अनेक प्रमाणामध्ये आहेत. बरं, आपण आभामंडल, तारामंडल यांना पण ज्योतिष म्हणू शकतो. आपल्या नेत्रांना पण ज्योती स्वरूप असल्या कारणानं आणि ते त्या तत्वाचे असल्या कारणानं तसंही म्हणू शकतो. ज्योतिषाचा काय म्हणतात त्याला, ज्योतिष ज्ञानाचे अधिकारी अशा अर्थाने आपण म्हणू शकतो. त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. इथे या अर्थाने हा ज्योतिष हा जो शब्द आहे हा या बहुत विस्तृत अर्थाने इथे आलेला आहे. आणि इथे भगवंत देवस्वरूप आहेत म्हणून त्यांना नमस्कार आहे. असा मंत्र क्रमांक 20 मध्ये भगवंतांना नमस्कार केलेला आहे. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः. मंत्र क्रमांक 20. चला, या 20 ची उपासना 2 पद्धतीने आहे, ती सांगितलेली आहे. पुढे जाऊयात. मंत्र क्रमांक 21 मध्ये जे उशिरा जॉईन झालेले असतील त्यांनी मंत्र क्रमांक आपल्या 20 ची उपासना रेकॉर्डिंग वरून ऐकावी. बरं, इथे शब्द काय बघा. मंत्र क्रमांक 21. काय शब्द इथे? तप्त. पहिला शब्द आहे तप्त. पुढचा शब्द आहे चाम. आपण फक्त उच्चाराच्या दृष्टीने शब्द बघूयात. पहिला तप्त. चामी कराभायो. तप्त चामी कराभायो. तप्त चामी कराभायो. तप्त चामी कराभायो. तप्त चामी कराभायो. हरये विश्वकर्मणे. हरये विश्वकर्मणे. हरये विश्वकर्मणे. हरये विश्वकर्मणे. नमस्तमो भिनिघ्नाय. भिनिघ्नाय. नमस्तमो भिनिघ्नाय. नमस्तमो भिनिघ्नाय. नमस्तमो भिनिघ्नाय. नमस्तमो असा उच्चार करायचा नाही. नमस्तमो भिनिघ्नाय. रुचये लोकसाक्षिणे. रुचये लोकसाक्षिणे. रुचये लोकसाक्षिणे. तप्तचामी कराभाय. इथे मी दीर्घ होणार. तप्तचामी कराभायो. हरये विश्वकर्मणे. हरये विश्वकर्मणे. नमस्तमो भिनिघ्नाय. नमस्तमो भिनिघ्नाय. रुचये लोकसाक्षिणे. रुचये लोकसाक्षिणे. मंत्र क्रमांक 21 माझ्या पाठीमागे म्हणा. तप्तचामी कराभाय. तप्तचामी कराभाय. हरये विश्वकर्मणे. हरये विश्वकर्मणे. माफ करा. नमस्तमो भिनिघ्नाय. नमस्तमो भिनिघ्नाय. रुचये लोकसाक्षिणे. रुचये लोकसाक्षिणे.
तप्तचामी कराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे तप्तचामी कराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे. बरं, हा मंत्र क्रमांक 21 आहे. आम्ही कदाचित मंत्र क्रमांक 20 मध्ये उपासना सांगायला विसरलेलो आहे. म्हणजे त्या अभिमंत्रित पाण्याचं करायचं काय असं सांगायचं कदाचित मी विसरलो आहे. तर ते पाणी जे काही आहे ते पाणी ग्रहण करायचं आहे. बरं, ते अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे ते ग्रहण करायचं आहे. आणि दुसरं जे अभिमंत्रित करायचं 21 वेळा जे अभिमंत्रित करायचं आहे तर त्यांनी तर अर्घ्यच द्यायचं आहे. अर्घ्य देताना ते पाणी आपल्या अंगावर उडलं नाही पाहिजे याची फक्त काळजी घ्यावी. आणि कोणीतरी प्रश्न असा विचारला की वेळेअभावी 21 वेळा म्हणजे 108 वेळा म्हणायची जी उपासना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये वेळेअभावी अख्खं स्तोत्र म्हणायला लागू नये म्हणूनच ही उपासना वेळेअभावी सांगितलेली आहे. बरं, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी वेळेअभावी करून आणखीन त्याच्यामध्ये शॉर्ट जाऊ नका. बरं, उपासना ही उपासना आहे. त्याला एक वेळ काढा फक्त, तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबर जमतील सगळ्या गोष्टी. बरं, अस्तु जगदंबा. मंत्र क्रमांक 21. या मंत्र क्रमांक 21 चा अर्थ काय होतो बघा. तप्त जामी कराभाय हरये विश्वसाक्षिणे. आता इथे तप्तचामी कराभाय याचा अर्थ काय होतो की तुमची प्रभा कशी आहे तर तापलेल्या सुवर्णा समान आहे. सोनं तापलेलं कसं असतं माहितीये का तुम्हाला? नसेल माहिती तर आज युट्यूब वरती हे करून बघा, व्हिडिओ सर्च करून बघा. तिथे आपल्याला तापलेल्या सोन्याचे सुद्धा व्हिडिओ बघायला मिळतात. ते जसं दिसतं सोनं तापल्यानंतर जसा रंग दिसतो तशा पद्धतीने भगवंतांची आभा आहे किंवा भगवंतांची प्रभा आहे. या प्रभेचा जो रंग आहे तोच भगवान श्रीकृष्णांचा रंग आहे. या प्रभेचा जो रंग आहे तोच भगवान श्रीकृष्णांचा रंग आहे. बरं, असं म्हणून ती तप्तचामी कराभाय हा जो पहिला शब्द आहे तर तो भगवंतांच्या प्रभे संदर्भामध्ये उद्धृत केलेला आहे. दुसरं भगवंतांचं नाव इथे हरये विश्वकर्मणे असं 2 नावं सांगितलेली आहेत. तुम्ही हरी आहात आणि विश्वकर्मा आहात. आता हरी का आहात? हरी या शब्दाचा अर्थ काय होतो? अज्ञानाचे हरण करणारे म्हणून ते हरी. जे अज्ञानाचे हरण करतात ते हरी, हो की नाही? अज्ञानाचे हरण करतात ते हरी. मग नारायण हरी, वासुदेव हरी आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला नारायणा माझं अज्ञान नाश कर, वासुदेवा माझ्या अज्ञानाचा नाश कर, अशी त्याच्या पाठीमागे प्रार्थना आहे. आता इथे भगवंत हरये स्वरूपामध्ये हरी स्वरूपामध्ये आहेत. हरये विश्वकर्मणे विश्वकर्मा स्वरूपामध्ये आहेत. विश्वकर्मा म्हणजे काय हो की हे संपूर्ण संसार जे काही आहे ना, ही सगळी जी काही सृष्टी आहे ना ते निर्माण करणारे किंवा त्यांना स्थापन करणारे, निर्माण करणारे किंवा स्थापन करणारे किंवा उत्पन्न करणारे या अर्थाने. पण इथे बहुतांश प्रमाणामध्ये इथे निर्माण करणारे आणि स्थापन करणारे या अर्थानेच इथे हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे नमस्तमोभिनिघ्नाय. नमस्तमोभिनिघ्नाय, तुम्ही कसे आहात की तुम्ही तमाचे नाशक आहात. तमाचे नाशक आहात. तुम्ही कोण आहात? रुचये लोकसाक्षिणे, तुम्ही प्रकाशरूप आहात आणि जगताच्या मध्ये साक्षी भावाने तुम्ही संचरण करता. या जगतामध्ये साक्षी भावाने तुम्ही बघता. आता आपल्याकडे अनेक कथा येतात. या कथेंमधनं काहीतरी आपल्याला शिकायचं असतं. तशी श्रीमद भागवत महापुराणाच्या महात्म्यामध्ये ही कथा आहे की धुंदुककारीचं आख्यान तुम्ही कदाचित ऐकलं असेल. तर धुंदुककारीच्या आख्यानामध्ये त्याचे बंधू आहेत गोकर्ण महाराज. गायीपासून उत्पन्न झालेला तो पुत्र आहे, पण माणसासारखा दिसतो. त्याचे कान हे गायीसारखे आहेत
गायीपासून का, गायीची संज्ञा का त्याला दिलेली आहे? गायीकडे माया असते, ममता असते, तशी त्याच्या अंतरंगामध्ये माया आणि ममता आहे आणि त्याचे कान हे गायीसारखे आहेत म्हणून त्याला गोकर्ण असं म्हटलेलं आहे. आणि हे गोकर्ण महाराज आहेत. हे गोकर्ण महाराजांनी सरते शेवटी सूर्याची उपासना केली. सूर्याला विचारलं, कारण का सगळ्या जगतामध्ये साक्षी स्वरूप तुम्ही आहात म्हणून त्यांना विचारलं. आपल्याला जर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला इथे मिळत नसेल तर सूर्यनारायणांना हाताशी पकडावं की भगवंता, की अशी आता माझी गोची झालेली आहे की मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की मी याच्यातनं कसं बाहेर पडू. त्यावेळेला सूर्यनारायणांची उपासना आपल्याकडे सांगितलेली आहे. आणि सूर्यनारायणांची उपासना ही अनेक आयामामधून केली जाऊ शकते. अगदी त्यांच्या नुसत्या नामजपाच्या मंत्रामधून सुद्धा तितकीच शक्ती प्राप्त होते. बरं, त्यामुळे हे जे स्तोत्र आहे आदित्य हृदय, हे भगवंतांच्या हृदयाला हात घालणार आहे. त्यामुळे या मंत्राची, या स्तोत्राची उपासना करीताना या उपासनेच्या माध्यमातून आपल्याला पडलेले जे प्रश्न असतात ना, आपल्याला मुख्य प्रश्न कोणता आहे? आपल्याला मुख्य प्रश्न कोणता आहे की आपण जन्माला का आलो, या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते समर्थ आहेत. त्यामुळे ते देताना ब्रह्मांड द्यायला तयार आहेत. आपण काय मागायचं हा फक्त आपल्याकडचा विचार आहे. बरं, असे भगवंत आहेत. म्हणून मंत्र क्रमांक 21 मध्ये भगवंतांची ही जी उपासना आहे, या उपासनेमधनं एक गोष्ट शिकता येण्यासारखी आहे की तुम्हाला या जगतामध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर समजा अडलेलं असेल की अमुक एखादी गोष्ट निर्माणच का झाली आणि अमुक एखाद्या गोष्टीचं कारण काय, त्याची उत्पत्ती काय, त्याची स्थिती काय, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही सूर्यनारायणांना अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात तर करा. ते आपल्याशी बोलतात बरं, ते आपल्याला सांगतात बरं, ते आपल्याला कोणत्याही माध्यमातून ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील याची मला खात्री आहे. बरं, मंत्र क्रमांक 21 जो काही आहे, हा मंत्र क्रमांक 21 याच्यातनं आपल्याला ही उपासना आपल्याला प्राप्त होते की आपण सूर्यनारायणांना साक्षी भावाने सगळं काही, म्हणजे सकाळी उठल्यानंतर सगळं काही सांगावं. काय सांगावं की माझ्याकडनं काल दिवसभरामध्ये असं सगळ्या गोष्टी घडल्या, जसं सगळ्याचं तुम्ही या गोष्टींमध्ये उत्पन्न होणारं जे काही पाप आहे, हे पाप तुम्ही काय करा तर तप्त करून टाका तुमच्या तेजाने, आणि त्याच्यातनं काय द्या, फक्त त्यातनं जे काही सार उरलं असेल ते सार मला द्या. ते सार म्हणजे काय असतं? ते सार म्हणजे प्रायश्चित्त असतं किंवा दुसरा असतो तो पश्चाताप असतो. त्यातनं जे काही पश्चाताप येतो आपल्याला, त्या पश्चातापाच्या अग्नीने आपले सर्व पाप शुद्ध होतात. पश्चातापेन परिशुद्धते पापा हे वचन आहे. त्यामुळे ज्या वेळेला पश्चाताप येतो त्या वेळेला सूर्यनारायणांची कृपा समजावी आपल्यावरती. बरं, चला मंत्र क्रमांक 22 कडे येऊयात. पण 24 पश्चातापामध्ये जायला नकोत. आपण एक प्रत्येक कृतीचं आपल्याकडे परिमार्जन ते त्या वेळेलाच व्हायला पाहिजे. बरं, मंत्र क्रमांक 22 कडे जाऊयात. शब्द काय बघा. नाशयत्येष वै भूतं तदेव सृजती त्या पुढे प्रभू हा शब्द आहे. प्रभुहू असा शब्द आहे. प्रभुहू इथे सृजती वरती प चा आघात येतो. तदेव सृजती प्रभुः नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभिः. मंत्र क्रमांक 22. काय शब्द आहेत? नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभिः. मंत्र क्रमांक 22. मंत्र क्रमांक 22 जो काही आहे तो माझ्या पाठीमागे म्हणा. नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः
नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः. जगदंबा. आता इथे एक पाठभेद आढळतो. तदेवचा ऐवजी तमेव हा शब्द आढळतो. काय आढळतो? तमेव हा पाठभेद आहे. त्यामुळे हे दोन्ही मध्ये हे उच्चारण मान्य आहे. तमेव सृजति प्रभु, तमेव सृजति प्रभु. बरं. नाशयत्येष वै भूतं तमेव सृजति प्रभुः. पायत्येष तपत्येष, पायत्येष तपत्येष, वर्षत्येष गभस्तिभिः, वर्षत्येष गभस्तिभिः. नाशयत्येष वै भूतं तमेव सृजति प्रभुः. नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः. तुम्ही इथे तुमच्या सोयीनिमित्त तुम्हाला जो शब्द योग्य वाटतो तशा यांनी उच्चारण इथे करा. बरं. असं काही नाही. पाठभेद आहे. पाठभेद मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. पायत्येष तपत्येष, वर्षत्येष गभस्तिभिः, वर्षत्येष गभस्तिभिः. नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः. पायत्येष तपत्येष, वर्षत्येष गभस्तिभिः. मंत्र क्रमांक 22 पूर्ण उच्चार घेऊयात. नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः. पायत्येष तपत्येष, वर्षत्येष गभस्तिभिः. जगदंबा. याचा अर्थ काय होतो बघा. नाशयत्येष वै भूतं तदेव सृजति प्रभुः. पायत्येष तपत्येष, वर्षत्येष गभस्तिभिः. या मंत्राचा अर्थ असा होतो की रघुनंदना, ही संपूर्ण संपूर्ण ब्रह्मांड जे काही आहे किंवा हे भगवान सूर्य जे काही आहेत, हे सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपली उष्णता पोहोचवतात. आणि त्यांनी काय करतात की या संपूर्ण सृष्टीमध्ये ते वर्षा निर्माण करतात, म्हणजे पाऊस पाडतात, असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. बरं. आणि ते काय करतात की तेच संपूर्ण सृष्टीचं संहार, पालन आणि उत्पत्ती हे तेच करत असतात. तर त्यामुळे या इथे मंत्र क्रमांक 22 मध्ये भगवंतांना वैश्विक स्वरूपामध्ये पूजलं गेलेलं आहे. असे हे मंत्र क्रमांक 22 मध्ये सूर्यनारायणांची एक वैश्विक पद्धतीची ओळख इथे अगस्ती मुनींनी दिलेली आहे. चला मंत्र क्रमांक 23 कडे येऊया. शब्द काय बघा. एष सुप्तेषु जागरति. शब्द काय. एष सुप्तेषु जागरति, भूतेषु परिनिष्ठितः.
भूतेषु परिनिष्ठितः, भूतेषु परिनिष्ठितः. पुढचा शब्द काय बघा, एष चैवाग्निहोत्रंच, चैवाग्निहोत्रंच फलं चैवाग्निहोत्रिणाम, फलं चैवाग्निहोत्रिणाम, चैवाग्निहोत्रिणाम, होत्रिणाम. एष सुप्तेषु जागर्ति, एष सुप्तेषु जागर्ति, एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः, भूतेषु परिनिष्ठितः, भूतेषु परिनिष्ठितः. एष चैवाग्निहोत्रंच, एष चैवाग्निहोत्रंच फलं चैवाग्निहोत्रिणाम, फलं चैवाग्निहोत्रिणाम, फलं चैवाग्निहोत्रिणाम. एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः, एष चैवाग्निहोत्रंच फलं चैवाग्निहोत्रिणाम. माझ्या पाठीमागे म्हणा, एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः. भूतेषु परिनिष्ठितः. एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः. एष चैवाग्निहोत्रंच फलं चैवाग्निहोत्रिणाम, फलं चैवाग्निहोत्रिणाम. सूर्यनारायणांची उपासना आपल्याकडे पूर्व परंपरेपासून आपल्याकडे अग्निहोत्राची उपासना सांगितलेली आहे. अग्निहोत्राची उपासना म्हणजे अग्नीला सतत जागृत ठेवणे, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. बरं, अग्निहोत्राचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे. का पवित्र मानला गेलेला आहे? कारण आपल्याकडे म्हणजे अनेक गोष्टी होत्या, अनेक गोष्टींना जर सत्यप्रस्थापित दृष्टीतून आपण जर बघायचं म्हटलं तर ज्या वेळेला इथे अग्नी निर्माण झाले त्यावेळेला अग्नी आपण कोणत्या भूमिकेमध्ये असू, हा मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये असेल, मनुष्य जसा प्रगत 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 होत गेला तसा मनुष्य याच्या आधी कशा भूमिकेमध्ये असेल याचा आपण फक्त विचार केलेला बरा. म्हणजे कशा बाबतीमध्ये की अग्नी ज्या वेळेला निर्माण झाला असेल, अग्नीचा शोध लागला असेल, अग्नी निर्माण होण्याच्या आधीची परिस्थिती काय आहे हे आपण थोडंसं बघितलं पाहिजे. हे आपण थोडंसं बघितलं पाहिजे. तर अग्नी निर्माण होण्याच्या आधीची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी अशी आहे की या मनुष्याला ज्या वेळेला अग्नी पाहिजे होता त्यावेळेला तो अग्नी कुठून आणत असेल तर या जंगलातूनच आणत असेल ना. हो, कुठून तरी आणतच असेल, वणवा लागलेला असेल तिथून अग्नी आणत असेल. मग तो अग्नी तो आपल्या ठिकाणी तो ठेवत असेल. मग त्या अग्नीची पूजा तो वर्षानुवर्ष करीत असेल आणि त्या अग्नीला तिथे दैवत मानण्याचं काम आपण केलेलं आहे. बरं, आता हे दैवत मानण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? आपण आजच्या घडीला यज्ञयाग करतो. आपल्याकडे यज्ञयागाची परंपरा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्याकडे काय आहे? हुत करण्याची आपल्याकडेची पद्धत आहे. एखादी गोष्ट हुत करण्याची पद्धत आहे. हुत म्हणजे काय? की भस्म करण्याची पद्धत आहे. आता भस्म करण्याची पद्धत का आली? काय आहे की काही गोष्टींमधून आता काही औषधी ज्या असतात, आता मग यज्ञाचं भस्म हे पवित्र का असतं? कारण त्याच्यामध्ये औषधी वनस्पतींचा जिन्नस हा वापरला जातो. आपल्याकडे अशाच पद्धतीच्या औषधी त्या यज्ञामध्ये वापरल्या जातात की त्या औषधींचं भस्म सुद्धा आपल्याशी उपयोगी असतं. आयुर्वेदामध्ये आपल्याकडे भस्म मिळतात ना, अनेक प्रकारची भस्म मिळतात. तसं हे भस्मकारक आहे हे सर्व. बरं, आता हे जे काही भस्मकारक आहे किंवा हे सगळं जे काही आहे या सगळ्या याच्यामधून
आपण मूळ आपला विषय अग्निहोत्राचा आहे की आपल्याकडे अग्नी हे संपादन करण्याची भूमिका ही आपल्याकडे वर्षानुवर्षाची आहे. बरं, अग्निहोत्र हे आपल्याकडे केलं जायचं, त्याला विस्तार अग्नी असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये अग्निहोत्राची काही ठराविक आकाराचे ती यज्ञकुंड असतात, यज्ञपात्र असतात, त्याच्यामध्ये तो अग्नी ठेवला जातो, त्याचं ते सगळं सांभाळलं जातं आणि वर्षानुवर्ष अग्नीला जपलं जातं. बरं, मग ते त्यांच्याकडे अग्निहोत्राचं व्रत असायचं पूर्वी, त्यांना कुठेही जाता यायचं नाही बघा, आणि सगळ्या कार्यासाठी अग्नी तिथूनच घेतला जायचा. अशी ही अग्नीची पार्श्वभूमी आहे. अग्नीला अनेक प्रकारच्या पार्श्वभूमी आहेत. अग्नीला अनेक प्रकारच्या पार्श्वभूमी आहेत. बरं, तर अग्नीच्या पार्श्वभूमी जर आपण बघायला गेल्या तर अग्नीच्या पार्श्वभूमींचा विस्तार हा खूप मोठा आहे. मग कोणता अग्नी, कुठला अग्नी, कुठून येणारा अग्नी हा सगळ्यात पवित्र मानला जातो, तर चुलीमधून येणारा अग्नी सुद्धा हा पवित्र मानला जातो. आता हे अग्निहोत्र्यांचं जे फल आहे, हे अग्निहोत्र जे करतात, अग्नीला जे जागरूक ठेवतात, अग्नी हा विझू देत नाहीत, अग्नीला अत्यंत पवित्र रीतीने जे सांभाळतात, त्यांना अग्निनारायण हे जे काही आहे हे भरभरून आशीर्वाद देतात. कशाचे आशीर्वाद देतात? अग्नीमध्ये एखादी गोष्ट अर्पण करणे याचा अर्थ काय असतो? अग्नीमध्ये एखादी गोष्ट अर्पण करणे याचा अर्थ हा आहे की आपण त्या एखाद्या गोष्टीचा त्याग केलेला आहे, अशी त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. आपण एखादं हवन का करतो? आपण आपल्याकडे नवचंडीचं हवन वगैरे होतं, आपल्याकडे दत्तयाग वगैरे होतात, गणेश याग होतात, अमके तमके सगळे याग होतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मंत्रांनी हवन केलं जातं, अनेक प्रकारच्या गोष्टी तिथे बोलल्या जातात की आम्ही असे एका गोष्टीला स्वाहा करतो, या अशा एका गोष्टीसाठी म्हणून स्वाहा करतो, अशी त्याच्या पाठीमागचे दोन्ही भूमिका असतात. या दोन्ही भूमिका थोड्याशा जर समजावून घेतल्या आपण, तर आपल्याला इथे असलेल्या अग्नीचा अर्थ आपल्याला समजून घेता येईल. तर त्याच्या पाठीमागचा अर्थ असा असतो की आम्ही आता या गोष्टीचा त्याग करतो आहोत. यज्ञ करतो आहोत म्हणजे काय करतो आहोत? तर त्याग करतो आहोत. आणि त्या त्यागाची पार्श्वभूमी कुठे देतो? आम्ही अग्नीमध्ये देतो आहोत. कारण का? अग्नीमध्ये एखादी गोष्ट दिल्यानंतर ती कशी होतीये? भस्मीभूत होऊन जाते. हो, ते परत मिळत नाही आपल्याला, तशीच्या तशी फॉर्मेशन मध्ये मिळत नाही. हल्ली तर आजकाल तर म्हणजे काहीतरी फोटो काढण्याची पद्धत आहे की अग्नी कुंडाचे फोटो काढणे, अग्निकुंडामधून मग आकृती काहीतरी निर्माण होतात, त्याच्यामध्ये काहीतरी संशोधन करणे, मग त्या अग्नीमध्ये तेथे उपस्थित होते का, अशा अमुक एखाद्या ज्वाला अग्नी वगैरे तिथे दिसतात वगैरे, सगळं दिसतही असतील. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्या सर्व गोष्टी ज्या काही आहेत, या सर्व गोष्टी अशा पद्धतीने नाहीत. अग्नी हे प्रत्यक्ष देव आहेत. अग्नी हे प्रत्यक्ष देव आहेत. बरं, मग त्या अग्नी हे प्रत्यक्ष देव जर असतील तर त्याच्यामध्ये आणखीन वेगळे काहीतरी देव उपस्थित झाले हे म्हणणं ते तद्वतच आहे. म्हणजे समुद्रामध्ये मी नदीचं पाणी मिश्रित झाल्यानंतर नदीचं पाणी कोणतं आणि समुद्राचं पाणी कोणतं असं म्हणण्यासारखं आहे. बरं, तर माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे, आता इथे बोलण्याचाही उद्देश असा आहे की सूर्यांची उपासना ही अशा पद्धतीने जर केली, कोणत्याही पद्धतीने, आता आपण वरती अर्घ्य म्हटलं, अभिमंत्रित जल म्हटलं, अशा कोणत्याही पद्धतीने जरी उपासना केली तरी त्याचं फळ हे कसं मिळतं? तर अग्निहोत्रासारखं मिळतं. हा, एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष चैवाग्निहोत्रंच फलंचैवाग्निहोत्रिणाम, असा त्याचा अर्थ आहे. बरं, याच अर्थाने हा शब्द बघा, थोडंसं प्रॅक्टिकल होऊन बघा, आपल्याला आपल्या अनेक गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळतील. आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे स्टेटमेंट समजावून सांगण्यासाठी एखादी दृष्टांत देण्याची पद्धत आहे. म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे, तर स्टेटमेंट समजावून सांगायला एक दृष्टांत दिला जातो. मग असे अनेक स्टेटमेंट आहेत, अनेक स्टेटमेंटसाठी म्हणून दृष्टांताची आपल्याकडे मालिका तयार केली गेली. त्या दृष्टांताच्या मालिकेला म्हटलं गेलं पुराण. आणि पुराणामध्ये ज्या कथा येतात त्या कथा वास्तविकरित्या तशाच्या तशाच आहेत असं म्हणणं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत मूर्खपणाचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुराणाच्या कथा किंवा याच्या ज्या कथा आहेत, या कथा या दृष्टांत रूप आहेत. कथा घडलेल्या आहेत, पण त्या तशाच्या तशा घडल्या असतील याच्याबद्दल थोडीशी सशंकता आहे. कारण काय आहे की ज्यावेळेला आपण एखादा प्रसंग लिहितो आणि एखादा प्रसंग आपण वाचतो किंवा एखादा प्रसंग आपण एखाद्याला सांगतो,
त्यावेळेसची असलेली जी भूमिका आहे ती भूमिका समजावून सांगण्यासाठी म्हणून आपण तिथे त्या सर्व गोष्टींचं वर्णन करीत असतो. तशाच पद्धतीची त्याच्यामध्ये अनेक प्रकारची वर्णनं आलेली दिसतात. मग आपल्याला असं पण दिसायला पाहिजे होतं खरं तर, जर पुराणामध्ये जर ही गोष्ट असेल की सूर्य हे पाशुपताला घाबरून पळत आहेत, पाशुपत म्हणजे शिवांचं त्रिशूळ, याला घाबरून ते पळत आहेत, तर त्यांच्या पाठीमागे लागलेला पाशुपत आपल्याला दिसायला पाहिजे होता की नाही अवकाशामध्ये? तर तो दिसतो का? नाही दिसत. त्याचे अर्थ त्या त्या घटकेला वेगळे आहेत, त्या त्या घटकेला ते अर्थ वेगळे आहेत. विद्युन्माली नावाचा एक राक्षस आहे, त्या राक्षसाची कथा आहे. वामन पुराणामध्ये याचं फार सविस्तर वर्णन आहे. तुम्ही कधी तुम्हाला जर वेळ मिळाला तर वामन पुराणातील विद्युन्मालीची कथा ऐका. हा शिवांचा भक्त आहे, याने शिवांकडून सोन्याचं विमान मिळवलं होतं. हा पठ्ठ्या असा जबरदस्त होता की त्याने सोन्याचं विमान मिळवलं. आणि ते कशासाठी मिळवलं? त्याने सूर्याला कॉम्पिटिशन म्हणून मिळवलं होतं. आणि ते नुसतं तसं कॉम्पिटिशन म्हणून त्यांनी ठेवलं नाही. तो काय करायचा की आपल्या भूमीवरून सूर्य अस्ताला गेला, म्हणजे आपण जिथे उभे आहोत तिथून आपल्याला सूर्य दिसेना असे झाले, म्हणजे पृथ्वीची छाया आपल्या भूमीवरती यायला लागली, ही हा विद्युन्माली अवकाशामध्ये जायचा आणि त्याचं विमान जे काही आहे ते उभं करायचा. त्या विमानाला इतकं तेज होतं असं म्हणतात की सूर्यांप्रमाणे तो प्रकाश पाडत असे, असं त्याचं वर्णन आहे. आणि मग ते सूर्य जे काही आहेत, सूर्य एक दिवस त्याच्यावर रागवले आणि सूर्यांनी त्यांच्या उष्णतेने ते विमान जे काही ते वितळवलं, अशी ती कथा आहे. कथा ऐकायला फार सुरस आहे, ऐकायला फार सुंदर आहे. ते विमान वितळवलं, ते विमान वितळवल्यानंतर तो विद्युन्माली रडत गेला शंकरांकडे. काय अर्थ आहे म्हणे, तुम्ही दिलेलं वरदान असं फोल जातं का म्हणे कुठे? आता बघा तो सूर्य म्हणे सूर्याला मात जास्त आलाय म्हणून त्याने तशी गोष्ट केली आहे, तर तुम्ही आता त्याच्याकडे काहीतरी बघा. म्हणून इथून शिवशंकर जे काही आहे ते शिवशंकरांनी क्रोधाने त्यांचं त्रिशूळ सोडला आणि मग सूर्यनारायण जे घाबरले आणि जे पळत सुटले ते आज सगळ्यात पळतायत, अशी ती कथा आहे. आता त्याच्या पाठीमागे या दोन्हीचा संदर्भ जो काही आहे हा वेगळ्या अर्थाने आहे. ह्याच्यातला दृष्टांत तर बाजूला घ्यायचा म्हटला तर दृष्टांत इतकाच आहे की सूर्यनारायणांपेक्षा शिवश्रेष्ठ आहेत, हा दृष्टांत आहे वामन पुराणामध्ये आलेला. बरं, आणि त्याच्यापेक्षा सूर्यनारायणांच्या तेजापेक्षा पाशुपत नावाचं अस्त्र श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. पण सूर्यनारायणांची जी गती आहे, म्हणजे सूर्य ज्या गतीने प्रवास करतात ती गती पाशुपताला भेदता आलेली नाही, पाशुपताला भेदता आलेली नाही. म्हणून शिव उपासने म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, शिव उपासनेमध्ये जर एखादा अपराध जर घडला असेल तर सूर्य उपासनेने शिव उपासनेमध्ये घडलेल्या अपराधाचं परीक्षालन होऊ शकतं, अशा त्याच्या पाठीमागचे त्या कथेचा अर्थ आहे. थोडं समजून घेतलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला असं अशा भूमिकेतनं ही गोष्ट समजावून सांगितली, कारण याचा अर्थ शब्दशः जर घेतला तर फार वेगळा होतो. म्हणून याच्यासाठी एवढा हा प्रपंच तुमच्या समोर मांडला. बरं, तुमचा वेळ घेतला, थोडंसं क्षमा करा. एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष चैवाग्निहोत्रंच फलंचैवाग्निहोत्रिणाम. मंत्र क्रमांक 24 कडे येऊयात. शब्द काय बघा. वेदाश्च, पहिला शब्द काय आहे? वेदाश्च. आता इथे वेदाश्च हा पण शब्द येतो किंवा देवाश्च हा सुद्धा शब्द येतो. हा शब्द येतो देवाश्च. दोन्हीचे अर्थ भिन्न होतात, दोन्हीचे अर्थ भिन्न होतात. वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनाम फलमेव च. क्रतूनाम फलमेव च. वेदाचा अर्थ होतो ज्ञान आणि देवांचा अर्थ होतो प्रकाशक. प्रकाश स्वरूप किंवा प्रकाशित अशा अर्थाने. जे देव आहेत ते प्रकाश आहे, म्हणजे प्रकाशापासून निर्माण झाले असे अर्थाने. आणि वेद या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनाम फलमेव च. वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनाम फलमेव च. यानि यानि कृत्यानि लोकेषु. यानि कृत्यानि लोकेषु. यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. सर्व एष रविः प्रभुः. आता इथं वेदाश्च क्रतवश्चैव या शब्दाचा अर्थ जर असं म्हटला की किंवा देवाश्च क्रतवश्चैव या शब्दाचा जर अर्थ असं जर घेतला तर यज्ञामध्ये जो काही भाग ग्रहण करण्याची क्षमता ज्यांची आहे असे ते देव, असं पहिला याचा अर्थ होतो. आणि वेदाश्च क्रतवश्चैव या शब्दाचा जर अर्थ घेतला तर यज्ञामध्ये
यज्ञभाग ग्रहण करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे असे वेदमंत्र, असे वेदमंत्र, असा त्याचा दोन्हीचा अर्थ आहे. अशा दोन्ही अर्थांनी म्हणजे बहुत अर्थांनी हा श्लोक चालतो, त्यामुळे दोन्ही मात्रा इथे योग्य आहेत. तुम्ही दोन्ही यांनी उच्चार केला तरी तो चालणार आहे. देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. मंत्र क्रमांक 24 माझ्या पाठीमागे म्हणा. आधी देवाश्च यांनी आपण संथ चालूयात, मग त्याच्यानंतर वेदाश्चनी चालूयात. देवाश्च, इथे देवाश्च करून घ्या, देदाश्च होईल ते. देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. सर्व एष रविः प्रभुः. वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. आता आणखीन एक थोडीशी गंमत आहे याच्यामध्ये. यानी कृत्यानी लोकेशु पर्यंत सर्व बरोबर आहे. इथे पुढे जे शब्द आहेत सर्वेषु परमप्रभुः, सर्वेषु परमप्रभुः, काय आहे? सर्वेषु शब्द आहे सर्वेषु, सर्वेषु लिहून घ्या, तुमच्याकडे पाठभेद आहे हा. सर्वेषु परमप्रभुः, परमप्रभुः, परमप्रभुः. परमप्रभु. थोडंसं माझं इथे अक्षर थोडं फार खराब आलंय, थोडंसं समजून घ्या बरं. इथे पहिला शब्द आहे देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः, सर्वेषु परमप्रभुः. मंत्र क्रमांक 24. बरं, पूर्ण उच्चार घेऊयात. एकदा देवाश्चनी घेऊयात आणि मग वेदाश्चनी घेऊयात. देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. आता देवाश्चनी घेऊयात आणि शेवटी सर्वेषु परमप्रभुः असं यांनी शेवट करूयात. देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व
सर्वेषु परमप्रभुः। मंत्र क्रमांक 24 चा अर्थ काय होतो बघा. मंत्र क्रमांक 24 चा की यज्ञ भाग ग्रहण करणारे जे देव आहेत, अशांच देवता, यज्ञ आणि यज्ञाचं फळ हे कोण आहेत? हे सर्व सूर्यच आहेत, असा याचा प्रथम अर्थ आहे. या संपूर्ण लोकामध्ये ज्या कोणत्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात, त्या संपूर्ण क्रियांचं फळ हे कोण आहेत? तर सूर्य हेच आहेत, असा याचा अर्थ आहे. आपण कोणतीही क्रिया जरी केली आणि त्या क्रियेने एखाद्याचं भलं झालं, एखाद्याचं भलं होतं. आपण एखादी जेव्हा क्रिया करतो तेव्हा त्या क्रियेतून एखाद्याचं भलं होतं, एखाद्याचं नुकसान होतं, हे होतच असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे भलं जो सत्पात्र आहे त्याचं जर भलं झालं असेल आणि त्याने जर आशीर्वाद दिला असेल, तर ज्याचं नुकसान झालेलं असतं ना छोटं मोठं, त्या नुकसानाचं आपल्याला तळतळ लागत नाही, म्हणून सत्पात्री दान द्यावं नेहमी. बरं, असं त्याच्या पाठीमागचा कारणभाव खूप मोठा आहे. बरं, चला पुढे जाऊयात. मंत्र क्रमांक 24 जो काही आहे तो नीट एकदा बघा. पहिला देवाश्चनी जर संथ चालायची असेल तर देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः अशी चालते. आणि वेदाश्चनी जर चालणार असेल तर वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. हे थोडेसे भेद आहेत. कसे भेद आहेत? म्हणजे उत्तर भारत आपला जो काही आहे, उत्तर भारतामध्ये एक संथ चालते, दक्षिण भारतामध्ये, आपण द्रविड प्रांतामध्ये येतो त्यामुळे दक्षिण भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारची संथ चालते. त्या संथेतले फक्त पाठभेद आहेत, बाकी काहीही नाही. त्याचा अर्थ हा जो काही हा जवळपास एकसारखाच आहे. बरं, मंत्र क्रमांक 24 तुम्हाला जो योग्य वाटतो त्या पद्धतीने तुम्ही त्याचा पाठ घेऊ शकता. मंत्र क्रमांक 24 ही उपासना होते. देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः किंवा वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविः प्रभुः. अशा पद्धतीने ही दुसरी उपासना आहे, मंत्र क्रमांक 24. बरं, आता मंत्र क्रमांक 25 पासून फलश्रुती सुरू होते. 25, 26, 27, 28, 29, 30, 31 अशा पद्धतीने. बरं, हे जे काही 6 श्लोक आहेत हे फलश्रुतीचे 6 श्लोक आहेत. एनमापत्सु कृच्छ्रेषु कांतारेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन्नावसीदति राघव. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फलश्रुती सांगितल्या आहेत. काय होतं, काय नाही, कशामधनं काय प्राप्त होतं, हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये बघूयात. बरं, असतो. हरिओम. ज्यांची म्हणजे जिथे आता आपली हे राहिली आहे, म्हणजे ज्यांचं संथा समजलेली नाहीये ज्यांना, तर त्यांनी अवश्य या माध्यमातूनच, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही संथा बघून घ्यावी. त्याच्यामध्ये आपल्याला सगळी संथा परत एकदा समजेल. आणि ज्यांना उपासना समजली नाहीये त्यांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघावी. ज्यांना ज्या उपरी शंका असेल तर ते उद्याच्या भागामध्ये मला विचारू शकतात. असतो. हरि ओम. हरि ओम. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु वाचारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम जगदंबा प्रसीदतु. आजची झालेली सेवा भगवतीच्या चरणी अर्पण करतो. सेवेमध्ये जर काही न्यून राहिला असेल तर भगवतीच्या चरणी क्षमा मागतो. शिकवत असताना काही कमी जास्त शब्द माझ्या मुखात उच्चारला गेला असेल तर तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. उद्या आपल्या नेहमीच्या वेळेला भेटूयात. तोवर सर्वांना जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम समर्थ. जगदंबा उदयोस्तु. जय जगदंबा. जय जगदंबा.